या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये डोंबारी समाज, जोशी कुडमुडे, नंदीवाले, पारधी, आसवलवाले, माकडवाले असा भटकंती करणारा समाज आहे। आणि हा समाज स्वातंत्र्याच्या नंतर अनेक ठिकाणी आसवलाचा खेळ करून, माकडवाल्याचा खेळ करून, अंगकसरती करून, पैलवानी खेळ करून जनतेची करमणूक करून स्वतःचा पोटाचा उदरनिर्वाह करते। परंतु आता उत्तम म्हणाल्याप्रमाणे लोकांमध्ये सगळीकडेच वेगवेगळी करमणुकीची साधनं निघाली। टीव्ही, मोबाईल्स आले, नेटवर्क आलं, असं सगळीकडे अत्याधुनिक साधनाच्याद्वारे करमणूक होते। परंपरेचे हे खेळ यांचे बुडलेत। लोकांचा कल आता या आधुनिक साधनाकडे वळलेला आहे। तर ही मंडळी आता स्थिरवत आहेत। कोरोनाच्या काळाच्या नंतर गावोगावी स्थिरवतात। जवळपास 70-80 वर्षापासून ही मंडळी कोळेगावला राहत आहेत, यावलीला राहत आहेत, पेनूरला राहत आहेत, नरखेडला राहत आहेत। परंतु दुर्दैव असं आहे, ज्या सरकारी जागेमध्ये ही मंडळी राहत आहेत या लोकांच्या कुठेही घराच्या नोंदी नाही। मला वाटतं आपल्या राज्य सरकारनं 2011च्या नंतर जी अशी अतिक्रमणित राहणारी मंडळी होती गावगाड्यातली, या सगळ्यांची घरं नियमाकुल केली, परंतु या लोकांची घरं अद्यापपर्यंत नियमाकुल झालेली नाही। तसेच सरकारचा, राज्य सरकारचा आणि केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ज्यांना घर नाही, घरकुल नाही, घर जागा नाही अशांचा सर्वे करून यांना घर देते। परंतु दुर्दैवाची बाब आहे, आज देखील ही व्यवस्था प्रस्थापित व्यवस्था या गरिबांचा भोग संपवायला तयार नाही। कुणीही यांच्याकडे बघत नाही, यांचा कुणीही सर्वे करत नाही। आज ही मंडळी पालावर राहत आहेत, यांना रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, यांना जातीचे दाखले नाहीत, उत्पन्नाचे दाखले नाहीत, पिण्याचे पाणीचं स्वच्छ पाणी मिळत नाही, दिवाबत्तीची सोय नाही। म्हणजे ही मंडळी भारतीय आहेत का नाही हा मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा राहिला आहे। माझी गावगाड्यातल्या सगळ्यांना विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, या लोकांना शासनाच्या ज्या काय मिळणाऱ्या सोयी सुविधा आहेत, सवलती आहेत, त्यापासून ही मंडळी वंचित राहू नयेत म्हणून थोडंसं सकारात्मक भूमिका घेऊन या लोकांचा घराचा सर्वे करावा। ज्यांची घरं अतिक्रमणित आहेत किंवा यांनी जे तंबू ठोकलेले आहेत ते नियमाकुल करावेत। यांच्या घर जागेमध्ये जे धरलेली जागा यांना स्मशानभूमीची सोय नाही। तर या सगळ्या सोयी सुविधा, मूलभूत गरजा पुरवण्यासाठी शासनानं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी एक अशा पद्धतीचं आम्ही निवेदन आपल्या पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय इथापे साहेब यांना दिलेला आहे, तहसीलदार साहेबांना दिलेला आहे। येत्या 21 तारखेपर्यंत, 1 महिन्यामध्ये या प्रकरणी जर कारवाई नाही केली आम्ही सगळेजण या ठिकाणी राहुटी आंदोलन करणार आहोत, तंबू ठोकून राहणार आहोत। मग कुठलीही टोकाची भूमिका आम्ही घ्यायला तयार आहोत, एवढंच या निमित्तानं सांगतोय। सामाजिक न्याय महत्त्वाचा आहे, आम्हाला माणुसकी महत्त्वाची आहे। आम्ही भारतीय आहोत, भारतीयत्व महत्त्वाचा आहे, याच्यासाठी ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। धन्यवाद।